मी शीतल सुरेंद्र गायकवाड, प्रभाग क्रमांक 22 ड, अनुक्रमांक नंबर 9, चिन्ह फुगा या चिन्हावर निवडणुकीला सामोरं जात आहे. आता या प्रभाग क्रमांक 22 मध्ये आज शेवटचा दिवस आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर काल 5:30 वाजता प्रचार संपला. तसं कोणाला फिरायची उमेदवाराला तर बंदीच आहे. पण परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की लोक गुंडगिरी, दहशत, पैशाच्या जोरावरती निवडणूक लढवायचा प्रयत्न करायलेत. मला असं वाटतंय की कुठंतरी लोकशाही हरवलेली आहे. संविधानात फरक पडलेला आहे. हे फरक पाडण्याचं काम करत आहे. मला वाटतंय कुठंतरी ना थांबवा लागला पाहिजे. आणि मला असं बी वाटतंय की पोलीस खातं पण त्यांना सपोर्ट करताय का काय. आणि पोलीस प्रशासनाला पण माझी एक विनंती आहे, ही जी बातमी आहे गृहमंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना पोहोचावं की पोलिसांना संगनमताने घेऊन हे लोक पैसे वाटप करण्याचा प्रयत्न करत आहेत. झोपडपट्टी भाग आहे, गोरगरिबांना दमदाटी, दहशतीच्या वातावरणामध्ये हे लोक आणलेले आहेत. काही समाजांना निवडक जे आता मुस्लिम माझे बांधव आहेत ते मला मतदान करणार आहेत. आता हे लोक म्हणतात मी मुस्लिम समाजाला आम्ही बाहेर येऊ देत नाही, आम्ही मतदान करू देत नाही. हे नाही का ठेका बिका घेतले तर का कोणाचे बाप बी पाहिजे त्याने, हे अजिबात होणार नाही. मुस्लिम समाजाला पण माझी विनंती आहे, कोणालाही न घाबरता तुमचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाही पद्धतीने जे विषय आहे आणि तसंच संविधान पद्धतीने जे विषय आहे त्या पद्धतीने तुम्ही मतदान करायलाच पाहिजे. तसंच टकारी समाजाला पण मला तिथून काही लोक फोन केले, दादा असं ह्याचं लय गुंडगिरी चाललंय हो, ज्या आईला तुम्ही कोणाला तर मतदान टाकलं तर बघा तुम्हाला असंच करतो तसंच करतो. पण टकारी समाजाला पण माझी एक विनंती आहे, तुम्ही पण बाहेर या. तुम्हाला पण मतदानाचा हक्क अधिकार आहे. गोपनीय असते मतदान, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही पण बाहेर येऊन मतदान करा. आणि तसंच कैकाडी समाजाला पण माझी विनंती आहे की 30-40 वर्षापासून ह्या लोकांचं काय अन्याय चाललंय सगळं माहित आहे. त्या अन्यायाला धुवायचं कारण म्हणजे एकच धुवून काढा आणि बाहेर पडा तुम्ही, आणि बाहेर पडून मतदान करा. आणि सगळ्याच समाजाच्या लोकांना मी सर्व जाती धर्माचा पक्ष म्हणजे फुगा आहे म्हणून माझ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकच विनंती आहे की 9 नंबर फुगा या बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि मला आशीर्वादी रूपाने निवडून आणा आणि मला तुमच्या जनतेमधून नगरसेवक करा. मी का मालक नाही, कोणाचा दादा नाही, अण्णा नाही, मी काही म्हणणार नाही. मी सगळ्या आई बहिणीचा भाऊ आहे, मुलगा आहे. आणि त्या आशीर्वादी रूपाने मला एकदम प्रचंड बहुमताने विजय करा आणि एक इतिहास करा आणि इतिहासाचे साक्षीदार तुम्ही व्हा. सगळ्यात महत्वाचं क्रेडिट वगैरे तुम्हाला जनतेलाच असणार आहे आणि तुम्ही मतदान करून निवडून आणा. एवढं बोलतो. नमस्कार.